नमस्कार मित्रांनो, तर तुमका तर माहितीच असा की आम्ही असो स्वप्ननगरी मुंबईमध्ये आणि या मुंबई नगरीत सुद्धा आपल्या कोकणच्या जीवाभावाचे माणसा भेटाक भाग्य लागता। तसंच आपलो मित्र नरडवे कणकवली गावचो सुपुत्र प्रशांत पालव तर डोंबिवलीचा नाटक संपवून आज पण आम्ही दिवसभर त्याच्याकडे आराम केलो आणि संध्याकाळी आम्ही निघालो दिव्याक जाऊ, कारण आपला मुंबई दौऱ्याचा शेवटचा नाटक होता ता दिव्याक। ट्रेनची तिकीट काढून आम्ही दिव्याक निघालो। दिव्याक पोहोचल्यानंतर स्टेशनपासून जवळच असलेल्या दिवा महोत्सव मैदानाच्या दिशेने आम्ही निघालो। कोकण आधार प्रतिष्ठानने प्रेक्षकांका बसण्यासाठी आसन व्यवस्था सुद्धा एक नंबर केलेली। इल्याबरोबर दीप्तेश भाईन पण हाक मारल्या। दीप्तेश भाई पण आमचं ब्लॉग बनवता, त्याच्या पण इंस्टा पेजला तुम्ही नक्की फॉलो करा। आज किरण भाईचो बड्डे होतो, तर केक कापून आमच्या संपूर्ण मंडळाच्या वतीने आम्ही त्याचो बड्डे साजरो केलो। नंतर आम्ही सुद्धा रंगाक बसलो। थोड्या वेळातच कोकणची स्तुतिगात आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांका मानाचो मुजरो करीत नाट्यप्रयोगाक सुरुवात झाली। मी सुद्धा नारायण नामाची ललकारी देत शिवनामाचो गजर करीत रंगमंचावर प्रवेश केलाय। या नाटकाच्या निमित्तान अनेक मित्रांची आणि नाट्यप्रेमींची सुद्धा भेट झाली। मित्र रोहित सुद्धा गावाहून खास नाट्यप्रयोग बघूच्यासाठी मुंबई गेलेलो। तुमच्या भूमिका दशावतार नाट्य मंडळाचे सर्वे सर्वा नितीन आसियेकर यांना कोकण गौरव पुरस्कारान सन्मानित करण्यात दिला। आमच्या दिंडी नृत्याक सुद्धा प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला। बाळूमामांच्या आरतीत आम्ही नाटकाचा शेवट केलो आणि नाटक संपवून बाळूमामांचं नाव घेत आम्ही निघालो कोकण भूमीच्या दिशेने। मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओत। तोपर्यंत बाळूमामाच्या नावानं चांग भलं।